तुम्ही सर्वजण आत्मसात करताय, हे गाव आत्मसात करते आणि त्यामुळेच आज संपूर्ण गावानं संयुक्त जयंती उत्सव समिती राजापूर असेल आणि सर्व राजापूरचे ग्रामस्थ असतील यांनी या भव्य दिव्य जयंतीचं आयोजन केलं आहे। मी तुम्हाला एकच उदाहरण सांगू शकते, संयुक्त जयंती आणि संयुक्त विचार या तिन्ही महापुरुषांचे कसे आहेत। या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली शिवजयंती साजरी केली। यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुण्यामध्ये पहिला पुतळा उभारला। आणि त्यानंतर आणखी एक सांगायचं झालं तर कोल्हापूरचे असणारे राजर्षी शाहू महाराज हे बाबासाहेबांच्या लेकरांचे मामा होते। ते मामा म्हणून त्यांना पुकारायचे, रमाईला बहीण मानायचे। आणि या सगळ्यांची जी नाळ एकत्र येते तेव्हा संयुक्त जयंती होते आणि संयुक्त विचारांची बांधणी होते। ज्या संविधानावरती आपण सर्वजण जगतो, ज्या संविधानावरती आपण सर्वजण बोलतो आणि बऱ्याचदा म्हणतो की संविधान आमच्या बापानं लिहिलेलं आहे, मात्र हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्याच विचारांवरती चालत होते। भिडेवाड्यातील महात्मा ज्योतिबा फुलेंच्या घराचा जो नंबर आहे तोच नंबर संविधानाच्या कलमाचा शेवटचा नंबर आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संविधानासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी, महात्मा ज्योतिबा फुलेंसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी। यानंतर मी माझ्या सर्व कलाकारांसाठी आणि सर्व गायकांसाठी तुमच्याकडे एकदा जोरदार टाळ्या पाहिजेत, कारण पुढचे काही तास ते तुमच्यासाठी सेवा देणार आहेत। यानंतर आपण आज जो भव्य दिव्य कार्यक्रम आहे, शिंदेशाही प्रस्तुत गरुडा गुळीक निर्मित गरुड जय भीमाची या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। आणि सुरुवात करत असताना भीम स्तुतीने या ठिकाणी सुरुवात करतोय। मी गायकांना विनंती करेन